कौशल्य यांना मात्र जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर उतरवलं जात आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक P1 जिथे मात्र केवळ 2 क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला बाउंडरी लाईन डिफेंड करताना पाहायला मिळतील. अगदी अनुभव आहे या दोन्ही खेळाडूकडे. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट त्याच्या बरोबरीने सातत्यानं जर आपण पाहिलं तर निलेश बामणे लेदरचं क्रिकेट देखील या खेळाडूला खेळताना आपण पाहिलंय. अनुभव आहे, शब्द आहे आणि या फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने खेळ करावा याचा अभ्यास देखील आहे. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा खूप चांगला होता, मात्र त्याला उडवून दिला. इनफिल्डच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर झोनमध्ये पहिल्याच बॉलवर आला निलेश बामणे यांच्या बॅटमधून. निलेश बामणे ब्रँडेड चौकार. येस, थँक यू. थँक यू सो मच डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार आपल्या नावाचा बोलबाला, आपल्या नावाचा दबदबा. यावेळी जे स्विंग अँड मिस पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांचा यावेळी स्पष्ट नकार आलाय. नॉट आउट अर्धित पाहू शकताय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडंसं गती व्हेरिएशन चेंज अगदी आपल्या लेंथवर थोडंसं काम केलं गोलंदाज कौशलनं. पहिला चेंडू खोलवर टप्पायचा होता. या चेंडू थोडासा मागच्या बाजूने हाताळलाय. तिथून मात्र बॅटर्सला बीट केलंय. कम बॅक गोलंदाजाचं. खूप सुरेख लेंथ दुसऱ्या चेंडूवर मेंटेन केली आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाचा बोलबाला, दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाचा बोलबाला. हेच तर क्रिकेटचे वैशिष्ट्य राहिलंय. यावेळी खोलवर टप्प्याचा अखूट टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला खूप चांगला फटका येतोय. यावेळी चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी चौकार. येस, थँक यू. थँक यू सो मच डीजे. आता जर मागचा चेंडू आला तर थोडंसं टप्प्याचा होता शॉर्ट ऑन पूलचा हल्ला चढवला. मिड विकेट क्लिअर करत असताना चौकार आलाय. शफल झाले. यावेळी घुटना टेक तमाशा देख चेंडूला पाठवून दिलाय. पुन्हा एकदा सरळ सीमारेषा बाहेर अंपायर सिग्नल आलाय. दिस इज अ मॅग्निफिशियंट स्ट्राईक षटकार. येस, थँक यू सो मच. मागच्या चेंडूवर 6 धावा आल्यात. म्हणजे पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बोलबाला निलेश बामणेचा. नेक्स्ट बॉल सोडून दिला या बॉलला. अंपायर सिग्नल देखील पुन्हा एकदा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. वाईड आणि वाईडच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्डवर अर्जित झाले. 15 रन्स ऑन द बोर्ड. अगदी प्रेशर जाणवते गोलंदाजावर. मागच्या चेंडूवर आतिषबाजी झाल्यानंतर यावेळी पॅडवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा कुठपाचा बॉल. यावेळी पूल केलाय चेंडूला. पूल होतोय सक्सेसफुल, पॉवरफुल. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक षटकार. येस, थँक यू सो मच. धन्यवाद डीजे. आणि अगदी मॅचमध्ये कोकणातील प्रत्येक खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आणि कोकण भूमीतील हे सर्व खेळाडू आणि या डीजेच्या माध्यमातून देखील आपण एक सुमधुर संगीत ऐकलं. मागच्या चेंडूवर षटकार आलाय आणि षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचली 21च्या घरामध्ये. बोलबाला केवळ निलेश बामणे या नावाची चर्चा पहिल्या षटकात आपण पाहिलीत. पहिल्या 2 चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल येत असताना यावेळी पुन्हा एकदा चेंडूला पाठवून दिलाय का? तर येस, चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. यावेळी मात्र येतोय हॅट्रिकचा षटकार आणि चला एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. या खेळाडूसाठी चौकार आलाय, माफ करा. चौकार येतोय आणि आज 25 धावा स्कोर कार्डवर पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला सुरुवात होईल. दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होतीये. तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे जाऊन एक सुमधुर गीत ऐकूयात.
येस, थँक यू सो मच डीजे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावा 25 माफ करा. 25 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हेमंतला उतरवलं जातंय. मात्र पॉवर प्ले खारिज असेल म्हणजेच पॉवर प्ले हा नियम या 2 षटकादरम्यान नसेल. डीपमध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन आपण पाहू शकता 30 सर्कलच्या बाहेर. गोलंदाजासाठी मात्र अतिरिक्त प्रोटेक्शन असेल. स्ट्राईक एंडला आता मात्र बॅटर प्रतीक सातिम राईट ओव्हर द विकेटने व्हेरी फर्स्ट बॉल कुठपासा बॉल होता या चेंडूला देखील भिरकावून दिलाय. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. तू शेर तर मी सव्वा शेर यावेळी येतोय षटकार. येस, थँक यू सो मच. पहिल्या चेंडूवर अगदी आपल्या नावाची अनुभूती करून देतो प्रतीक. केल्या बॉलला खोलवटापाचा बॉल होता, कुठपासा बॉल होता आणि तिथून मात्र जर पाहिलं तर मिड ऑफला चांगला प्रकारचा गॅदर सिंगल इले आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक देखील रोटेट करत असताना आपण बॅटर्सला पाहताय. धावफलक एकंदरीत जाऊन पोहोचतोय 32 32च्या घरामध्ये 32 धावा स्कोर कार्डवर. बोल पाहिला पूर्णपणे मॅचमध्ये आतापर्यंत राहिलाय बॅटिंग करत असताना कामगाव या संघाचा. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल या ओव्हरमधला. स्ट्राईक एंडला आहेत निलेश बाबने उडवून दिलं या बॉलला. यावेळी उंची तर जास्त आहे, लांबी प्राप्त झाली आहे का? तर लांबी तितकीशी प्राप्त नाहीये. खूप सुरेख जजमेंट, खूप सुरेख झेल आणि यावेळी निलेश बामणे यांचा संपलाय खेळ. विकेटचं पतन गॉन. सन्मानासाठी आमंत्रित करूयात पूर्वेश शशिकांत पेंढारी सोनगर. पूर्वेश शशिकांत पेंढारे आणि त्यांच्या बरोबरीने दीपक नलावडे दोन्ही आमचे जे मित्र आहेत. आपण प्रेझेंटेशन बॉक्ससाठी आपला देखील या मॅचमध्ये सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये. पूर्वेश शशिकांत पेंढारे आणि दीपक नलावडे आपण दोघेही आणि त्याच्या बरोबरीने अल्पेश जोशी आपणास देखील विनंती असेल आपण देखील या आपल्या सर्वांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. पूर्वेश शशिकांत पेंढारी, दीपक नलावडे आणि जॉन्टी अर्थात अल्पेश जोशी आपणास विनंती आहे आपण तिन्ही मान्यवर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मॅचमध्ये एक वेगळी कहाणी, एक वेगळी ट्विस्ट निर्माण झाली आहे. निलेश बामणेला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. नवीन बॅटर सुजय मोकल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोरकार्डचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचते 32च्या घरात 32 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. 3 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउटचा प्रहार. स्वीपर कव्हर झोनमध्ये चेंडूला पाठवून दिलाय. त्या ठिकाणी चेंडूला अडवले दुसऱ्या धावेचा कॉल आणि पंचांकडे दाद मागितली गेली, पंचांकडे अपील केली गेली आहे. मात्र पंच तटस्थ भूमिकेत बॅटर सेफ ऑन हिज क्रीज असा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. अर्थात 2 धावा अंकित झाल्यात. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 34 34च्या घरामध्ये 34 धावा ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या, 25 धावा खर्च केला कौशलनं आणि दुसऱ्या षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर षटकार आपण पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र बोलबाला गोलंदाजाचा राहिलाय. विकेट्स प्राप्त झाले आणि आतापर्यंत 3 चेंडूवर शांत ठेवलंय फलंदाजाला गोलंदाज हेमंतनं यावेळी देखील चेंडूला उडवून दिले. लाँग ऑनला प्रोटेक्शन आहे. स्वतःला थांबवलंय. वन बाउन्स चेंडूला कॅरी केलाय. तोपर्यंत मात्र केवळ एक सिंगल अर्जित झाली आहे आणि या सिंगलच्या साहाय्यानं रणसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचते 35 धावा ऑन दी बोर्ड. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. शेवटचा बॉल या षटकातील. गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला आपण यंग जनरेशन संदेरीचा संघ पाहताय. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करतोय. अर्थात NG11 केबीसीसी खामगावचा संघ. शेवटचा बॉल या षटकातील. लास्ट बॉल खोलवट कुठपासा बॉल होता. पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडला खेळून काढलं. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा खूप चांगला वापर. वाईडिश लाँग ऑनला चेंडूला अडवलं गेलंय. तिथून मात्र षटक क्रमांक 2 संपल्याचा पंचांचा इशारा येतोय आणि 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लगावल्या गेल्या. 36 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते तोपर्यंत जाऊयात डीजे मास्टरकडे. ऐकूयात एक सुमधुर गीत.
येस, थँक यू सो मच. अजिंक्यला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय. अजिंक्य षटक क्रमांक 3 घेऊन फलकावर धावा 36 18च्या सरासरीने आता मात्र खामगाव संघाचा मॅच मध्ये चाललाय. अजिंक्य आले त्यावेळी उडवून दिलाय चेंडूला प्रतीक्षा बॅट मधून. पुन्हा एकदा एक मॅग्निफिसेंट स्ट्राईक हवाई हल्ला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रेक्षकांच्या भेटीला आणखी घेतोय दमदार षटकार. थँक यू. या मॅच मध्ये प्रत्येक यामध्ये दावा करतोय. प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकारांचं बक्षीस लावा. यावेळी जर पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल झाला होता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मात्र जर पाहिलं तर नशिबाची साथ आणि नशीब काय असतं त्या चेंडूवर पाहिलं तर सरळ चेंडू. येस, थँक यू सो मच डीजे. चला याच्यानंतरचा सामना असेल एका बाजूला दाभोळ 11 क्रिकेट संघ दाभोळ आणि आई गावदेवी क्रिकेट संघ मादाटणे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचे विनंती असेल. यावेळी पॅडल स्वीपचा फटका आलाय. अगदी शाफल झाले आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलं सरळ लॉंग लेग झोन मध्ये. चौकाराने धावसंख्येने प्राप्त केला आकार. धावफलक जाऊन पोहोचतोय 52 या धावसंख्येवर. 52 रन्स ऑन दी बोर्ड. बोलबाला राहिला आतापर्यंत खामगाव संघाचा. जसे निलेश बांबडे बाद झाले त्याच्यानंतर मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळ मैदानामध्ये सादर करत असताना प्रतीकला आपण पाहताय. प्रतीकच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार आपण पाहिलात. नेक्स्ट बॉल जागा बनवली आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून अंपायर सिग्नल येतोय. यावेळी पुन्हा एकदा आलाय षटकार. येस डीजे. येस, थँक यू सो मच डीजे. अगदी सुमधुर संगीत सातत्याने आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील ऐकतोय. अगदी कामतीकर जे आपण गीत ऐकलात की चिकना नवरा पाहिजे मला, मात्र मी म्हणेल की चिकना बघण्यापेक्षा माणसाचं मन देखील बघणं फार गरजेचं आहे. यावेळी जर पाहिलं तर मागच्या चेंडूवर बोलबाला 58 धावा. पुन्हा एकदा करायचा प्रयत्न होता. स्वतःला थांबवलंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. कारण एक बॉल अजूनही या षटकातील मला वाटतं शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. मागच्या चेंडूला करण्याचा प्रयत्न झाला अगदी अक्रॉस द लाईन आणि बॅटनं ऑन साईडला चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अजिंक्यनं चेंडूला गॅदर केले. शेवटचा बॉल आणि स्ट्राईक इनला प्रतीकच्या बॅटमधून आतापर्यंत मॅच मध्ये आपण हवाई हल्ले पाहिलेत. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर खूप चांगलं जजमेंट. शेवटच्या बॉलवर विकेट्स प्राप्त झाल्या आणि धावफलक जाऊन मात्र पोहोचलोय 58 या धावसंख्येवर. म्हणजेच 59 धावांचं टार्गेट सेट केले गेले. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 59 धावांची गरज. चला याच्यानंतर लगेचच दाभोळ 11 क्रिकेट संघ दाभोळ आणि आई गावदेवी क्रिकेट संघ मादाटणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपल्या समोर टॉस केला जाईल. चला थँक्यू. चला दाभोळ
दादा कोणाचे असते? त्याला दाभोळचा कर्णधार या ठिकाणी आलाय. पण सुद्धा यायचंय. मादाटणे हा सुद्धा नामवंत संघ आहे. एका बाजूला दाभोळला आपण पाहू शकतो. मित्रा चला बॅटर्सला विनंती असेल घाईनं दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल करा कारण आपण या मॅच मध्ये जवळजवळ स्पर्धेमध्ये 1 तासाने उशिराने दाखल झालं त्याच्यामुळे वेळेवर चर्चा वेळेचं गांभीर्य असणं फार गरजेचं आहे कारण आजच्या दिवसभरात वेळेवर देखील मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. तुर्ताची मॅच आपण पाहताय एका बाजूला खामगावचा संघ आहे बॅटिंग करत असताना 58 धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी ठेवलंय म्हणजे 58 धावा लगावल्या 59 एक धावांचं मिनिट टार्गेट सेट झालंय. दिशांत सर 1 मिनिट थांबवतोय. मंगेशजी कालप साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला दाभोळ दुसऱ्या बाजूला मादाटणे. तिकडे नाही काय तुम्हाला दोन्ही कर्णधार व्हॉट्सअपवर नियमावली मिळालीच आहे. हे नियम तुम्ही एकदा वाचून इकडे कर्णधार नाही तुम्ही वाचून परत साईन करून द्यायची. फीडबॅक द्यायचा आहे आम्हाला सर्व याच्या मागे तुमच्या याच्यामध्ये चला यंग जनरेशन संदरी प्लीज बॅटर्स मैदानामध्ये घाईनं दाखल करा फीडबॅक लिहून द्यायचं. टाइम लागेल ना कारण वेळ फार क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. पूर्ण इनिंग बाकी आहे. वेळ पुढे क्रिकेट नाही आणि क्रिकेट पुढे वेळ नाहीये त्याच्यामुळे वेळेचं गांभीर्य हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे कारण क्षेत्ररक्षण सजवून झालंय. मी या संदेरी संघाला थँक्यू. शेवटची विनंती एक करतो मिनिट प्लीज दिशांत सर मंगेश कालप साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. पेल या ठिकाणी काय करते हेड येतोय दाभोळ संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. मित्रा काय निर्णय असेल? प्रथम आम्ही गोलंदाजी करण्याचा हे करू. नक्कीच किती धावापर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? बघू कमीत कमी रन रोखता येईल याच्यावर आमचा प्रयत्न असेल. आणि नक्कीच अजून एक प्रश्न म्हणजेच मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेची तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत असतो, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? चांगलं हे आहे आयोजन वगैरे प्रथम आम्ही आलोय चांगलं करण्याचा प्रयत्न करू. मस्त आहे. भाग दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद. नक्कीच मित्रा खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण जाऊया आता मात्र मादाटने नाणेफेकीचा कौल या ठिकाणी हरल्यानंतर किती धावापर्यंत धावा बनवण्याचा आपला प्रयत्न असेल? सर्वप्रथम रायगड रॉकचे अभिनंदन कारण त्यांनी आम्हाला चान्स दिला खेळण्यासाठी आणि आम्ही 40 प्लसच्या पुढे जाऊ ही माझ्या गावदेवी क्रिकेट संघाची अपेक्षा करतो. नक्कीच असे कोणकोणते खेळाडू तुझ्या संघामध्ये आहेत ज्याच्यावरती तुझा विश्वास असेल? माझे प्लेयर आहेत 2 ओपनर आहेत चांगले मिडियमला पण आहेत चांगले आहेत जिग्नेश आहे पुरव आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही कर्णधारांना मेडल देऊन सन्मानित केले जाते. मी विनंती करतो चला संदेरी संघाचा 12th मॅन आमच्या दरम्यान नाहीये. मी संदेरी संघाला विनंती करतो प्लीज आपला 12वा खेळाडू 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. कारण YouTube लाईव्ह स्पर्धा आपण खेळतोय आपल्याला सहभाग दिला गेला या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचं नाव चला आपण जाऊया पुण्याच्या एकदा दिशांत कातोडे सरांकडे. धन्यवाद. हेमंत आणि त्याच्या बरोबरीने दिल आणि हेमंत ही सध्याच्या घडीला जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहे. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त झाल्या. सुजय मोकल पहिल्या चेंडूवर आपला बोलबाला यावेळी इनसाइड हे जे मात्र लागते आणि सरळ स्ट्राईक सिक्स मध्ये चेंडू गॅदर होतोय. दुसऱ्या चेंडूवर दुसरा विकेटचं बदल. येस थँक्यू सो मच डीजे. 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत. आता सुजय मोकल इज ऑन हॅट्रिक. पहिल्या मॅच मध्ये आपण प्रणयच्या गोलंदाजीवर हॅट्रिक पाहिली. या मॅच मध्ये सुजय मोकल हा गोलंदाज या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक नोंदवेल का याच्यावर देखील आपण चर्चा करणार. याच्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत. तसं पाहिलं तर अजूनही 2 चेंडूवर 2 विकेट्स प्राप्त झाल्यात. थर्ड बॉल या पहिल्याच षटकातील सुजय मोकल कोलवटपाचा बॉल होता अक्रॉस द लाईन. येस डेफिनेटली यावेळी पंचांचं बोट आकाशाकडे या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक येते आता सुजय मोकल.
येस, थँक यू सो मच डीजे कामतेकरजी. पहिल्या 3 चेंडूवर 3 विकेट. म्हणजे क्रिकेटच्या इतिहासात ही घटना एकदाच घडली आहे. म्हणजे 29 जानेवारी 2003 ची तारीख होती, ज्यावेळी पाकिस्तान विरोधात खेळत असताना इरफान पठाण या गोलंदाजानं 3 चेंडूवर 3 विकेट घेण्याचा कारनामा केला. आणि या मॅचमध्ये देखील ते चित्र अगदी सुजय मुकल गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. धावफलकाचा विचार केला तर 0 रन्स ऑन द बोर्ड आणि पहिल्याच 3 चेंडूवर आपल्या नावाचा बोलबाला मैदानामध्ये सादर करतोय सुजय मुकल. नेक्स्ट बॉल, चौथा बॉल या षटकातील. राईट मोर द विकेट ऑन द ट्रॅक. नवीन बॅटर यावेळी खूप चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका येतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. स्वीपर कव्हर झोन मध्ये मच निडेड आलाय चौकार. येस, थँक यू सो मच डीजे. 4 धावा धावफलकावर. 4 धावाने संघाचं खातं उघडलं गेलंय. धावफलकाचं श्रीगणेश झालाय. चौथ्या बॉलवर बॅटर वीरेंद्रच्या बॅटमधून चौकार आलाय. खूप चांगला फटका आपण एक्झिक्यूट करताना पाहिला. नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय. इट फॉर टात. मागच्या चेंडूवर चौकार आला आणि या चेंडूवर इट का जवाब पत्तर से अर्थात फलंदाज झाला बाद विकेटचं पतन. येस, थँक आता मात्र जर आपण पाहिलं तर थोडीशी दमछाक झाली बॅटिंग करत असताना संदेरी संघाची. जवळ मी म्हणेल की 4 गडी बाद झालेत आणि 4 गडी बाद होत असताना धावफलकावर 4 धावा. ते जे आपण मॅचमध्ये पाहिलं ना तर स्कोरवरचं प्रेशर आहे. म्हणजे 29 धावांचं टार्गेट सेट झालेलं असताना प्रत्येक चेंडूवर मोठा फटका उडवण्याची जबाबदारी आहे बॅटर्सवर आणि ते मात्र पूर्णपणे साफ जाणवते मॅचमध्ये. शेवटचा बॉल आहे षटकातील. सुजय मुकल ऑन द ट्रॅक. पुन्हा एकदा उडवून दिलं चेंडूला. अगदी ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. सरळ सीमारेषा पलीकडे. यावेळी पुन्हा एकदा आला या षटकातील हा दुसरा चौकार 4 रन्स. चला नेक्स्ट मॅचसाठी आपण दाबोल 11 क्रिकेट संघ दाबोलला देखील विनंती करत आपण देखील रेडी राहायचंय. कारण येणारे 12 चेंडू आणि मॅचमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 51 धावांची गरज. म्हणजे 25.5 च्या सरासरी बॅटिंग करायची आहे या मॅचमध्ये. बॅटर्स आहेत अर्थात संदेरी संघाच्या जोडी. एका बाजूला वीरेंद्र आहेत. माफ करा, एका बाजूला हेमंत आहेत, दुसऱ्या बाजूला अक्षय आहेत. निलेश बामणे ऑन द गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल जोरकर्स मारण्याचा प्रयत्न झाला. ऑन साईडला बॉलला उडवायचं होतं मात्र एज घेऊन चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला. शॉट फाईन लेग झोन मध्ये चेंडूला अडवलं गेलं. सिंगल अंकित झाली आहे आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 9 रन्स 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना बॅटिंग खूप चांगली झाली खामगाव संघाची आणि गोलंदाजी देखील तितकीच आतापर्यंत धारदार राहिली आहे. सेकंड बॉल उडवलं या बॉलला. मिस टाइम हिट. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला आहे. येतो चेंडू खाली. यावेळी वेल जस्ट कॅच. पुन्हा एकदा होते फलंदाज बाद विकेटचं पतन. ती चेंडू खाली आपण बड्डे बॉयला पाहिलं. स्वप्नील विचार यांचा आज बड्डे देखील आहे, वाढदिवस आहे आणि चेंडू खाली आली. मित्रा तुला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चेंडू देखील तुझ्यापर्यंत आला वाढदिवस असताना आणि यावेळी खूप चांगला झेल तुझ्या माध्यमातून गॅदर देखील झालाय. म्हणजे एकंदरीत योगदान तुझं देखील राहिलंय संघासाठी. यावेळी जर पाहिलं तर फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर सत्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला धावफलकाचा विचार केला तर 9 रन्स 9 धावा धावफलकावर. अजूनही टार्गेट मोठा आहे मात्र क्रिकेटमध्ये अशक्य काही नाही. हिंमत दाखवावी लागेल, धाडस करावं लागेल.
धाडस करणारे कधी घाबरत नाहीत, घाबरणारे कधी धाडस करत नाहीत. इथे ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. म्हणजे तुम्हाला हिंमत आणि धाडस या दोन्ही गोष्टी या मॅचमध्ये दाखवायच्या आहेत. कारण टार्गेट मोठं आहे. मात्र क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन केलंय चेंडूला. मनगटाचा खूप चांगला वापर, पिक ऑफ द रिस्ट. लॉंग ऑन वरून आदित्य त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलंय, सिंगल आली आहे आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावर. सध्याच्या घडीला दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकादरम्यान एक अति महत्वाचा खेळाडू आपण गोलंदाजी एंडला पाहत आहे. अनुभव आहे, दमकम आहे आणि या फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जावी याचा अभ्यास आहे. यावेळी उडवले चेंडूला अवे फ्रॉम द बॉडी. खेळण्याचा प्रयत्न झाला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर पाहिलं तर झेलधरणीला जाणवतोय. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचले 11च्या घरात. 11 रन्स ऑन दी बोर्ड. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र झेलधरणीला दान झालाय आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाहीये. म्हणजेच एकंदरीत एक धाव आपण पाहिली स्कोर कार्डवर अर्जित होत असताना. चेंज ऑफ द पेस, बॅक ऑफ हँड डिलिव्हरी, गती व्हेरिएशन. क्रिकेटमध्ये तुमच्या कृतीपेक्षा गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि ते चित्र मैदानामध्ये पाहिलं. मागचे 3 चेंडू तेज थर्रार. या चेंडूवर बॅक ऑफ हँड डिलिव्हरी, गती व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस, लय दाखवली आणि यावेळी जर पाहिलं तर डॉट्स बॉल सिंगल आले, माफ करा, सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचले 12च्या घरात. 12 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही शिल्लक आहे. बॅकफुटला जाणवते आता मात्र मॅचमध्ये संदेरीचा संघ. कारण बॅटिंग चांगली झाली नाही, गोलंदाजी देखील तितकी चांगली नव्हती. म्हणजेच क्रिकेटमधला सिंहा जो लेटर आहे, कॉन्ट्रिब्युशन आतापर्यंत खराब राहिलं या संघाचं. शेवटचा बॉल उडवलं या बॉलला. प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक आहेत. मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळी अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. दिस इज अ 4 रन्स चौकार. येस, थँक यू. धन्यवाद डीजे. धावफलकावर धावा अजूनही आपल्याला 16 पाहायला मिळतात. 59 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे 1 ओव्हरमध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. जवळ-जवळ अशक्य आहे लक्ष्य. मात्र गोलंदाजाने चुकी केली तर तुम्हाला संधी निर्माण होईल. आदित्य आलाय गोलंदाजी मार्कवर. राउंड द विकेटने पहिला बॉलला उडवून दिलाय. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी मात्र स्वतः कर्णधार चेंडूखाली आले आहेत. यावेळी पुन्हा एकदा एक झेलधरणीला दान झालाय. सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरात. 13 रन्स ऑन द बोर्ड. टार्गेट अजूनही या मॅचमध्ये बोट आहे. यश अजूनही लांब आहे संदेरी संघाच्या पासून. आदित्य आहे गोलंदाजी मार्कवर. राउंड द विकेटनं नेक्स्ट बॉल सफल झाले. क्रॉस लाईन चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. यावेळी जर पाहिलं तर निर्धाव बॉल. बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. पहिल्या चेंडूवर सिंगल आले, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल आले. यावेळी उडवलंय बॉलला. प्रॉपर टायमिंग झालंय का? येस, डेफिनेटली. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो सरळ हवाई सफर. यावेळी आलाय षटकार. येस डीजे. येस, थँक यू सो मच डीजे. नेक्स्ट बॉल. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. या बॉलवर खूप चांगला फटका एलिव्हेशन केलं. स्वतःला स्टिच केलं. बॅकफुटला आणलं. जागा बनवली आणि इनफिल्डच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर झोन निवडली. चेंडूला पाठवून दिलं 4 धावांसाठी चौकार. येस, थँक यू सो मच डीजे. सफल झाल्यात. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. तिथे त्या ठिकाणी सागर आहेत. चांगला वेल टच कॅच. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. येस, थँक यू सो मच. धन्यवाद डीजे. शेवटचा बॉल या मॅच मधला शिल्लक
चुकी केली मी म्हणेल की संदेरी संघाला. हेमंतला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकला आणणं गरजेचं होतं. हेमंतला मात्र जास्तीत जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडला ठेवलं आणि तिथून मात्र थोडासा बॅकफुटला जाणवतोय मॅचमध्ये परिपूर्ण हा संघ. शेवटचा बॉल मॅच मधला. टार्गेट मोठा आहे, जवळ अशक्य आहे. पुढे एकदा क्रॉस झाला आणि मी म्हणेल की पंचांचा इशारा देखील आला. लेट्स या ठिकाणी षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि हा सामना सहज अगदी जिंकलाय खामगाव संघानं. पुढच्या मॅचसाठी आपण आमंत्रित करूया दाभोळ 11 दाभोळ. चला आपण टॉस जिंकलाय आणि त्वरित आपला संघ घेऊन आपण मैदानामध्ये दाखल व्हा. मॅचला होईल सुरुवात. अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण देखील करूयात बदल. मायक्रोफोनवर मनवेल पाटेचा आणखी एक गोड आवाज अर्थात नरेंद्रचे कामतेकर यांना आपण आमंत्रित करतो. येस नरेंद्रजी आइए आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए धन्यवाद. बारीक देऊ का बारीक? 4 थँक्यू धन्यवाद डीजे. आणि आत्ता झालेल्या मॅच मध्ये नक्कीच ज्याच्या माध्यमातून एक मातब्बर इनिंग पेच केली होती. 4 षटकार ज्याच्या बॅट मधून एक चौकार सुद्धा आपण बघितला. प्रतीक धरतोय सामनावीर प्रतीक. आपण यायचे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. काय कामगिरी, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळीसाठी. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना हा खेळाडू दिसला आणि त्याच्या बॅट मधून आपण 30 धावा सर बघितल्या. प्रतीक आपण यायचे. संदीप दा ए संदीप दा स्प्रे दे ए संदीप दा स्प्रे दे ना स्प्रे घालून ते आपण आगे तो कोण काढतोय का थँक्यू धन्यवाद. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असेल प्रतीक मला सुद्धा, कारण का चांगली कामगिरी आतापर्यंत पहिल्याच सामन्यामध्ये राहिली आहे. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. एका बाजूला संघ आपण पाहू शकतो दाभोळ 11 वर क्रिकेट संघ दाभोळ आणि आई गावदेवी क्रिकेट संघ मादाटणे. दोन्ही संघ एकमेकासमोर या स्पर्धेच्या या मानाच्या स्पर्धेमध्ये तिसरा सामना म्हणजे तिसरी लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांनी आपला एक 12वा खेळाडू आमच्यापर्यंत त्वरित पाठवायचा आहे. आणि बॉलर कोण? चला दोन्ही सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दिशांसर पाहू शकतो. एका बाजूला आदिनाथ आणि दुसऱ्या बाजूला जिग्नेश. दादा तसेच जॉन्टी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू काय करतोय, पहिलाच एक सुपर छेद या ठिकाणी सोडला जातोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. आणि 2 धावा अजित या ठिकाणी होत आहेत. संघाचा श्री गणेश होतोय, संघाचं खातं ओपन केलं जाते. चला दरम्यान आपण सन्मान करतोय अल्पेशजी जोशी सोनगर AJ 774 स्पोर्ट यांच्या माध्यमातून मात्र मालिका वीरची या ठिकाणी आम्हाला बॅट देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले आणि त्यांचा यथोचित सन्मान सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अल्पेशजी जोशी सोनगर संघाचे एक वरिष्ठ खेळाडू आणि त्याच्या बरोबरीने AJ 774 स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही आम्हाला हॅलो, धन्यवाद रायगड रॉक्स परिवार. आपण इकडे संधी दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमचा. खरंच मी गेले कित्येक वर्ष पाहतोय, खूप चांगलं आयोजन असतं तुमचं आणि अशाच प्रकारचं आयोजन आहे ना पुढे देखील करत राहा आणि याच्याहून उत्तम
आणि उत्तम प्रकारे तुम्ही नक्कीच असं तर मी पाहायला गेलं तर खूपच छान बघा मी बरेच वेळा पाहिलंय जवळ-जवळ बादशाह मैदानला देखील तुमचं आयोजन असतो. चांगल्या मैदानाचं आयोजन असतं तुमचं. खरोखर मनःपूर्वक आभार तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल आणि रायगड रॉक परिवाराला देखील खूप खूप शुभेच्छुक पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. नक्कीच अल्पेश दादा आपलं देखील खूप खूप आभार. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी लाख मोलाच्या होत्या. तर दरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी कामतेकर. नक्कीच आपण आपल्या चांगल्या भावना या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केल्या जाऊया मैदानाच्या दिशेने. वाईट चेंडू पंच डिक्लेअर करतायत. एक धावेची संघाची आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती एक सोपा झेल धरणीला दान केला होता. जसं आपण सांगितल्याप्रमाणे की पुन्हा एकदा तोच प्रयत्न लगातार दुसरा चेंडू वाईट स्वरूपामध्ये डिलिव्हर होताना या ठिकाणी आपण पाहतोय. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला भेटते. परंतु कुठेतरी पहिल्याच चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती. परंतु कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं होतं. आणि झेल सोडणं म्हणजे ही एक चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपण जसं सांगितल्याप्रमाणे 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया अशी आपण मॅच पाहिली आणि त्या मॅचमध्ये सुद्धा एक मॅक्सवेलचा झेल सोडण्यात आला आणि त्याच्यानंतर 201 धावांची मातब्बर इनिंग पुन्हा एकदा काय करतो सर मैदानाच्या दिशेने एक झेल सोडला जातोय. एक धाव जित होते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. सोपा झेल आपण पाहू शकता पहिल्याच चेंडूवरती सोडला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. आता मात्र थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि एक सर संधी होती. पण कुठेतरी त्या संधीचं सोनं करू शकले नाही क्षेत्ररक्षक. आपण पाहतोय रायगड रॉक्स मानाचा चषक अभिमानाची स्पर्धा. खरोखरच ज्या स्पर्धेची तुम्ही आम्ही सर्वजण वाट बघत असतो ती स्पर्धा मात्र आपल्यासमोर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. याची देही याची डोळा. पुन्हा एकदा काय घडतंय कव्हर रिटर्नमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू फील्ड होईल त्याच्यावर अर्जित होते ती एक धाव. धावसंख्या 7च्या आकड्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. याच्या अगोदरच्या 2 सामन्यामध्ये कणकर संघाचा बोलबाला राहिला. त्याच्यानंतर खामगाव संघाचा सुद्धा बोलबाला राहिलाय. म्हणजे नक्कीच दोन्ही मॅच आपल्याला चांगल्या पाहायला भेटल्या आणि ही सुद्धा मॅच नक्कीच तुम्हाला सर्वांना सर चांगली पाहायला भेटेल. गोलंदाजीचं कौतुक आत्तापर्यंत करावं जरी मी 2 चेंडू वाईट डिलिव्हर टाकले असते तरी सुद्धा मी चांगली गोलंदाजी करू शकतो याचं प्रात्यक्षिक. कारण का नाणेफेकीचा कौल आम्ही जिंकलो. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण आम्ही का स्वीकारलंय? म्हणजेच आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. बॉलर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी काय घडतंय? फलंदाज बाद होतोय, विकेटचं होतोय पतन बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. थँक यू. नक्कीच सकाळच्या सत्रापासून सर चांगली गाणी गाणी सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार कशा पद्धतीची उमेद घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. कारण का रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला होता. स्वतः गोलंदाजाने चांगली कामगिरी पाहायला भेटली होती. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. आणि पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 गड्याच्या मोबदल्यात 7 या आकड्यावरती. आपण जाऊया पुन्हा एकदा संधी देऊया डीजे मास्तरला. धन्यवाद. चला थँक यू. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिल्या षटकाचा जर विचार केला दिशांत सर तर 2 झेल सुद्धा सुटले होते. त्याच्यानंतर स्वतः कुठेतरी रनआउटच्या स्वरूपामध्ये चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली होती. अभय याला पाहू शकतो कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. नयनच्या माध्यमातून चांगली षटक पहिलं हाताळलं. गडी सुद्धा धावचीच्या स्वरूपामध्ये मिळवलं. आता मात्र काय घडतंय या ठिकाणी विकेटचं होतोय पण एक सोपा छेद या ठिकाणी पकडला जातोय. बॅक टू दी पॅव्हेलियन गॉन.
थँक्यू थँक्यू विघ्नेश माघारी परतल्यानंतर आदिनाथ सुद्धा तू चल मैं आया असंच काहीतरी चित्र सर आपल्याला पाहायला भेटते दिशांत सर. आणि नक्कीच आता मात्र देव आणि अजय कशा पद्धतीची फलंदाजी करेल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. काय गोलंदाजी सर राहिले नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कुठेतरी तो निर्णय कर्णधाराचा या ठिकाणी सार्थ ठरवताना या ठिकाणी आपण पाहू शकतो. या मानाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार झालो. खरोखरच याची देही याची डोळा आपण हा सर्व चांगला मात्र अभय्याला सुद्धा आपण चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहतोय. एक पण धाव नाही दिली. आतापर्यंत एकही धाव खर्च झाली नाही. परंतु आता मात्र थर्ड मॅन रिझनने थोडंसं फंबलिंग होताना पाहायला भेटते. चेंडू हे तर भाग्य करतोय. मला वाटतं या ठिकाणी काय घडतंय. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. एक नशिबाची साथ या ठिकाणी सर म्हणावी लागेल. आणि 4 धावा कशा जरी आल्या एक धावेला क्रिकेटमध्ये सर महत्व असतं. आणि 4 धावा मात्र अर्जित होत आहेत. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक आत्मविश्वास भरून देणारा फटका म्हणावा लागेल. तितकीच नशिबाची साथ सुद्धा या ठिकाणी आपल्याला लाभताना पाहायला भेटते. अभय आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट टाइम ओव्हर द विकेट इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यशस्वी होत आहे. दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा 2 धावा. आता मात्र या 2 चेंडूवरती शेवटच्या 2 चेंडूवरती 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पुढे 13 या आकड्यावरती आपण जाऊया. पुनश्च एकदा संधी देऊया डीजे मास्तरला. धन्यवाद. चला थँक्यू थँक्यू. विजेंद्रला आपण पाहू शकतो तिसरं षटक कुठेतरी फंबल होतोय आणि मला वाटतं लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 4 धाव्यांसाठी बॅटची इन्साइड एज घेतली होती आणि 4 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार देशांसर येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. एका धावेला कशा ही पद्धतीच्या धावा आल्या तरी सुद्धा एक धाव सुद्धा सर महत्वाची असे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या 17 पहिल्या चेंडूवरती एक नशिबाचा चौकार. परंतु अजूनही या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल म्हणजे स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक म्हणजे ज्याला असं म्हटलं जातं की या षटकामध्ये मोठमोठे फटके येताना सर नक्कीच आपल्याला दिसतील. आणि जरी जसं सांगितल्याप्रमाणे 35 आणि 40 धावा जरी बनवल्या तरी सुद्धा टार्गेट चांगलं सेट होऊ शकतं. पुन्हा एकदा पंच तटस्थ असतील आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या आहे तिथे म्हणजे 17 या आकड्यावरती काही गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. दाभोळ या संघाचा विचार केला तर मात्र दोन्ही संघाकडे नामवंत खेळाडू आहेत. परंतु आता मात्र गोलंदाजीवरती पुन्हा एकदा तयार होतोय विजेंद्र. हाफ टाकर चेंडू होता. प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा अर्जित होते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. या मानाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या स्पर्धेचे साक्षीदार झालो पुन्हा एकदा. एक वर्षभर कारण का खूप साऱ्या टुर्नामेंट सर आपण बघितल्या पाहिल्या. परंतु कुठेतरी ही स्पर्धा खरोखरच एक नावलौकिक म्हणावं लागेल.
आता मात्र पॉइंट रिझन जे चेंडू ट्रॅव्हल होतोय गॅपमध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. त्याला मला वाटतं भेटून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. 4-4-4. चला याच्यानंतरच्या टॉससाठी आपण नवशी संघाचे कॅप्टन संघ कोकरेला विनंती करतोय. A1 कोकरे, चला आपण टॉससाठी या. नवशी क्रिकेट संघ नवशी संघाचे कॅप्टन दाखल झालेत. मी A1 क्रिकेट संघ कोकरेला विनंती करतो, प्लीज आपण थोडंसं घाईनं या, कारण इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करणं हा या स्पर्धेचा एक नियम आहे. त्याच्यामुळे हे नियम अंतर्गत आपण टॉस करणं देखील कंपल्सरी असणार. तर मी एकदा शेवटचा कॉल करतो, प्लीज माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज जरा थोडंसं घाईनं या. नक्कीच कुठेतरी पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र दबावाखाली असेल, कारण का एक चौकार पाहायला भेटला. काय नो पंच दंडित करतायत. कुठेतरी खराब गोलंदाजी म्हणावी लागली. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 4 आणि आता मात्र 1 धाव. काय होतं? याला साईडला धावसंख्या 24. बाहेर गेला. किती बॉल बाकी आहेत? चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. सांगू ना दादा. तसेच सर्वांच्या माहितीसाठी थ्रो गोलंदाजी आढळली आणि पंचांनी नो घोषित केला. त्या खेळाडूला संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आणि असं जे नियम आपल्याला दिले त्या नियमामध्ये लिखित आपल्याला करून दिले आणि आपल्या कर्णधाराला सुद्धा ती प्रत सुद्धा त्यांनी दिली आहे. म्हणजे एक आयोजकाने आपलं चांगलं काम केलंय या ठिकाणी. धावसंख्या आपण 24 या आकड्यावरती पाहायला भेटते. चला, थ्रो गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. या ठिकाणी कुठेतरी बॅन केलं जाते. नक्कीच आपण मोठमोठ्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सुद्धा आपण पाहिले सर. अगदी मी एक स्पर्धा बघितली, त्याला कृष्णा सातपुते सरांना सुद्धा थ्रो गोलंदाजीमध्ये सर बॅन केलं होतं. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. काय घडतंय दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न आणि एक नामी संधी होती धावचीची. फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय, विकेटचं होतोय पतन. मॅच टू पवेलियन गॉन. चला, थँक यू. चला, धावसंख्या 25 या आकड्यावरती कुठेतरी चांगली गोलंदाजी दाभोळ या संघाची राहिली. शेवटचा चेंडू, फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती केलाय प्रहार, जाऊन दिलाय चौकार. 4-4-4 आणि काय शेवट केलाय, शेवट कुठेतरी घोड केलाय. 4 धावांची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 29च्या घरामध्ये. 30 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. मी पुनश्च एकदा आमंत्रित करू दिशांत कातोडी सरांना आपण यायचे आणि समालोचनची धोरण सांभाळायचे. धन्यवाद. हॅलो. यावेळी मात्र टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपल्या दरम्यान आहेत. एका बाजूला A1 कोकरे, यावेळी जर पाहिलं तर इट इज अ टॉल आणि कोकरे संघाचे कॅप्टन्स टॉस जिंकलेत. टॉस जिंकत असताना निर्णय क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. समोरच्या संघाला कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचं तुमचं आव्हान असणार आहे? कमीत कमी 10 बारा राखण्याचं हे असणार. आणि अगदी शेवटचा प्रश्न, या आयोजन आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? हे आयोजन तर एकदम चांगलेच आहे. गेल्या वर्षी पण आम्ही खेळलेलो, पण आम्ही एक रनासाठी हारलो होतो. त्यामुळे यावेळेस नक्की प्रयत्न करू. इट इज ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता जिथे आपण जाणूयात नवशी संघाचे कॅप्टन्स आहेत. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना तुम्ही मला वाटतं सामने पाहिले असतील. काय रणनीती असेल? म्हणजे 3 ओव्हरमध्ये कमीत कमी किती धावा बनवण्याचा मानस असेल तुमच्या बॅटरचा? 50 प्लस बनवण्याचाही असेल. आणि खास करून कोणाकडून तुला म्हणजे जबाबदारी असेल, म्हणजे अपेक्षा असेल, की हा माझा बॅटर खूप चांगला खेळ करू शकतोय मैदानामध्ये? म्हणजे ओपनिंग जोडी माझी पहिलीच, मला अपेक्षा आहे की तीच हे करू शकते.
आणि अगदी शेवटचा प्रश्न या आयोजनाबद्दल म्हणजे अशा पद्धतीचं आयोजन होणं फार गरजेचं आहे. किंवा क्रिकेटला वर आणायचं असेल तर हे आयोजन किती महत्वाचं वाटतंय तुला? आमची पहिलीच टुर्नामेंट आहे इथे रायगड रॉक्समध्ये, तर आम्हाला खूप म्हणजे आनंद होतोय, की इथे खेळण्यासाठी. त्याच्यासाठी मी धन्यवाद देतो आम्हाला खेळण्याबद्दल संधी दिली त्याच्यासाठी. चला खूप खूप शुभेच्छा आपल्याला देखील. ऑल द व्हेरी बेस्ट. या ठिकाणी टॉस जिंकलाय दाभोळे संघानं आणि गोलंदाजी निवडली. दोन्ही कॅप्टन्सचा आपण सन्मान करतो मेडल्सच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक कर्णधाराचं अगदी यथोचित सन्मान साई क्रिएशन आमचे लकीदादा पातेरे यांच्या माध्यमातून हे मेडल्स आम्हाला पुरवले गेलेत आणि त्याचं मात्र प्रत्येक कॅप्टनचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहत आहे. दरम्यान जाऊयात मॅचकडे जिथे पुन्हा एकदा दुसरं सत्र सुरू होईल. आपण आवाज ऐकणार आहोत नरेंद्रचे कामतेकर यांचा. चला नक्कीच रायगड रॉक्स परिवाराचा विचार केला तर नक्कीच काहीतरी नवीन त्यांच्याकडून पाहायला भेटतं. यावर्षी दोन्ही कर्णधारांना मेडल्स सुद्धा दिले जाते. त्याच्याच बरोबर 2 पाण्याच्या बॉटल सुद्धा म्हणजेच खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे सर. आणि जाऊया आता मात्र मैदानाच्या दिशेने. एका बाजूला आपण पाहिलं तर दाभोळ आणि मादाटने आज थँक यू.